नमस्कार, मी धनराज गजाननराव एलमुलवार, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। आज आपण विविध साहित्याच्या मदतीने सममूल्य अपूर्णांक विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने समजावून देता येईल ते बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे चौकट वहीचा वापर करत आहे। बघा, एका चौकट वहीवर अशा 16 चौकटी मी रंगवून घेतलेल्या आहे। आता या 16 चौकटी म्हणजे माझ्यासाठी एक आहे, म्हणजे या 16चा मी एक घेतलेला आहे। बघा, इथे सुद्धा मी 16 चौकटी घेतल्या आहे आणि त्याचे 2 भाग केलेले आहे। बघा, हा अर्धा भाग हा मी लाल रंगाने रंगवलेला आहे। आता 16चा अर्धा भाग म्हणजे 8 झालेला आहे। बघा, या 16चे आपण 2 भाग केले तर हे अपूर्णांकामध्ये कसे लिहायचे? 1/2 म्हणजे या 2 समान भागासारखा हा लाल रंगाचा एक भाग। चला पुन्हा बघूया। या 16चे मी 4 समान भाग केलेले आहे। बघा, या हिरव्या रंगाचा एक, लाल रंगाचा एक आणि या जांभळ्या रंगामध्ये इथे 2 भाग आहेत। म्हणजे या 16चे एकूण आपण 4 समान भाग केलेले आहे। म्हणजे या एकाचे आपण 4 समान भाग केले आहे। आता 4 समान भागासारखे हे 2 भाग, हा हिरव्या रंगाचा एक भाग आणि या लाल रंगाचा एक भाग, म्हणजेच 4 समान भागासारखे हे 2 भाग। चला तर अपूर्णांकामध्ये लिहून घेऊया। बघा, 4 समान भागासारखे 2 भाग म्हणजेच 2/4। चला पुन्हा बघूया। बघा, पुन्हा मी 16 चौकटी घेतलेल्या आहे आणि त्या रंगवलेल्या आहे। आता हा 16चा माझ्यासाठी एक आहे आणि या एकचे मी इथे 8 समान भाग केलेले आहे। बघा, हिरव्या रंगाचा एक भाग, हा गुलाबी रंगाचा दुसरा, हा पिवळ्या रंगाचा तिसरा आणि लाल रंगाचा चौथा। या जांभळ्या रंगामध्ये इथे 4 भाग आहेत। हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग, म्हणजे एकूण याचे आपण 8 समान भाग केलेले आहे। आणि त्याच्यातले हे 4 भाग मी वेगळ्या रंगामध्ये रंगवलेले आहेत। बघा, 8 समान भागासारखे आता 4 भाग, हा एक भाग, हा दुसरा, हा तिसरा आणि चौथा। म्हणजेच बघा, अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं? 4/8 म्हणजेच 8 समान भागासारखे 4 भाग। चला पुढे जाऊया। बघा, पुन्हा मी इथे 16 चौकटी रंगवलेल्या आहे आणि इथे मी 16 समान भाग केलेले आहे। बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 भाग केलेले आहे आणि या 16चा फक्त अर्धा भाग मी इथे रंगवलेला आहे। म्हणजे किती भाग रंगवलेले आहे बघूया। 1 2 3 4 5 6 7 8 भाग आपण इथे रंगवलेले आहे। बघा, या एकाचे मी 16 समान भाग केलेले आहे आणि 16 समान भागासारखे हे 8 भाग, म्हणजे अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं? बघा, 8/16 म्हणजेच 16 समान भागासारखे 8 भाग। बघा, आता हे पूर्ण अपूर्णांक आता बघूया आपण। हा पहिला अपूर्णांक बघा, याचे आपण 2 समान भाग केले आणि या 2 समान भागासारखा हा लाल रंगाचा एक भाग, म्हणजेच 1/2। आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा, याचे आपण 4 समान भाग केले आणि 4 समान भागासारखे हे 2 भाग। बघा, रंगवलेला भाग तेवढाच आपल्याला दिसत आहे। बघा, हा भाग इथपर्यंत आपण रंगवलेला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा इथपर्यंतच रंगवलेला आहे आणि त्याला आपण कसं लिहिलेलं आहे? 2/4। तिसऱ्या याच्यामध्ये याचे 8 समान भाग केले आणि बघा, इथून आपण हे रंगवले 4 समान भाग। खाली सुद्धा बघा, आपण 16 समान भाग केले आणि 8 समान भाग रंगवले, ते बघा इथपर्यंत। आणि आता प्रत्येक रंगवलेल्या भागामध्ये बघा, हा रंगवलेला भाग बदललेला नाही आहे, हा तेवढाच भाग आहे। बघा, इथे सुद्धा तेवढाच आहे, या दुसऱ्या आकृतीमध्ये तेवढाच आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये तेवढाच आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा तेवढाच आपल्याला दिसत आहे। म्हणजे हा रंगवलेला भाग बदललेला नाही आहे। इथे जरी आपल्याला अपूर्णांक वेगवेगळे दिसत असले तरी हा रंगवलेला भाग सारखाच आहे।
म्हणजेच या चारही आकृतीचं जो रंगवलेला भाग आहे तो सारखाच आहे, म्हणजेच त्याची जी किंमत आहे ती सारखीच आहे. म्हणून हे अपूर्णांक जरी आपल्याला वेगवेगळे दिसत असले, लिहिताना आपण वेगळ्या पद्धतीने लिहिलेले असले, तरी या सर्वांची किंमत ही सारखीच आहे. या आकृतीचा अर्धा भाग बरोबर दुसऱ्या या आकृतीमध्ये बघा 4 समान भागासारखे 2 भाग, हे सुद्धा हा भाग सुद्धा तेवढाच आहे. बघा 4/8 हा भाग सुद्धा तेवढाच आहे आणि 8/16 आणि हा भाग सुद्धा तेवढाच आहे. म्हणजेच हे चारही अपूर्णांक जरी वेगवेगळे दिसत असले तरी यांची किंमत ही सारखीच आहे. चला तर आपण आता पुढे जाऊया. बघा आता मी इथे कागदाचा वापर करणार आहे. बघा एक कागद घेतला आहे मी, त्याला इथून आता मधामधून मी फोल्ड केलेली आहे. बघा मधनं फोल्ड केलेली आहे, याचे 2 समान भाग केलेले आहे मी आणि आता अर्धा भाग मी हा रंगवत आहे. बघा लाल रंगाने मी रंगवलेला आहे. आता मी लिहिणार कसं अपूर्णांकामध्ये, बघा 2 समान भागासारखा हा एक भाग म्हणजे 1/2. चला तर आता याचे मी पुन्हा याला मी इथे फोल्ड मारली. बघा इथून मधातनं फोल्ड मारली. आता याचे एकूण किती समान भाग झाले, 4 समान भाग झाले. तर 4 समान भाग आणि हा लाल रंगवलेला आपल्याला किती भाग दिसत आहे इथे, 2 भाग. म्हणजेच 4 समान भागासारखे हे 2 भाग म्हणजे 2/4. पुन्हा बघा, पुन्हा मी आता फोल्ड मारत आहे. बघा इथे मी याला एक फोल्ड मारली आणि इथे एक आता फोल्ड मारली. आता एकूण भाग किती झाले ते मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8, एकूण 8 समान भाग झाले. आता लाल रंगाचे भाग किती आहे एकूण, 4. म्हणजेच 8 समान भागासारखे 4 भाग म्हणजेच 4/8. बघा पुन्हा मी याला फोल्ड मारत आहे. बघा इथनं मी एक फोल्ड मारली, पुन्हा इथून एक फोल्ड मारली, म्हणजे 2 फोल्ड मारलेले आहे. आता मोजून घेऊया या कागदाचे एकूण भाग किती झाले. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. बघा 16 समान भाग झालेले याचे. आणि हा लाल रंगाचा जर आपण भाग बघितला तर हे एकूण किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे हे लाल रंगाचे 8 समान भाग झालेले आहे. म्हणजे या पूर्ण कागदाचे 16 भाग झाले आणि 16 समान भागासारखे हे लाल रंगाचे 8 भाग म्हणजेच 8/16. बघा आता आपण निरीक्षण करूया. पूर्वी आपण याचे 2 समान भाग केले, याला आपण 1/2 लिहिलं, मग 4 समान भाग केले, मग 2/4 लिहिलं, मग 8 समान भाग केले, 4/8 लिहिलं, मग 16 समान भाग केले, 8/16 लिहिलं. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की हा रंगवलेला भाग हा तेवढाच आपल्याला दिसत आहे, हा काही बदललेला नाही. सुरुवातीला आपण जेवढा भाग रंगवलेला होता या कागदाचा तेवढाच भाग आपल्याला दिसत आहे. फक्त आपण या कागदाची आपण फोल्ड करत गेलो त्यामुळे याचे भाग वाढलेले आपल्याला दिसत आहे, परंतु तो कागद तेवढाच आहे आणि त्याचा जो आपण अर्धा भाग केला होता तो अर्धा भाग सुद्धा तेवढाच दिसत आहे. म्हणजेच जे अपूर्णांक आपण लिहिलेले आहे जरी आपल्याला लिहिताना भिन्न दिसत असले तरी ते सर्व सारखेच आहे. म्हणजे बघा 1/2 बरोबर 2/4 बरोबर 4/8 बरोबर 8/16. म्हणजे हे चारही अपूर्णांक सारखेच आहे. म्हणजे या चारही अपूर्णांकांची किंमत ही सारखीच आहे. हे चारही अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक आहेत. चला तर आता आपण जोडो ब्लॉकचा वापर करून सममूल्य अपूर्णांक कशा पद्धतीने समजावून देता येईल ते बघूया. चला सुरुवात करूया. बघा इथे मी हे 16 जोडो ब्लॉक जोडले आहे आणि त्याचा 1 बनवलेला आहे. म्हणजे हे 16 म्हणजे माझ्यासाठी हा 1 आहे. बघा हा 16 म्हणजे 1. बघा याचे मी आता 2 समान भाग घेत आहे. बघा याचे 2 समान भाग केले. हा लाल रंगाचा 1 आणि काळ्या रंगाचा 1. आता हा लाल रंगाचा भाग म्हणजे किती, या 2 समान भागासारखा हा 1 भाग. ज्या अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं बघा 1/2
2 म्हणजेच 2 समान भागासारखा हा एक भाग. बघा या एकाचे मी आता 4 समान भाग करत आहे. बघा हिरव्या रंगाचा एक आणि लाल रंगाचा एक आणि इकडले 2 भाग बघा, हा एक भाग आणि हा एक भाग, हे मी काळ्या रंगाच्या जोडो ब्लॉकनी दर्शवलेले आहे. याचे 4 समान भाग केले आपण. आता बघा या 4 समान भागासारखे हा हिरवा एक भाग आणि हा लाल एक भाग, म्हणजे या 4 समान भागासारखे हे 2 भाग. तर हे अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं बघा, 2/4. बघा हा अर्धा भाग आपण वेगळ्या जोडो ब्लॉकने दर्शवणार आहोत आणि इकडला अर्धा भाग आपण काळ्या जोडो ब्लॉकने दर्शवणार आहोत. चला तर पुढे जाऊया. आता एकाचे मी एकूण 8 समान भाग करत आहे. बघा हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा भाग, हा 5वा, हा 6वा, हा 7वा आणि हा 8वा, असे एकूण 8 समान भाग केले. आता इथे बघा हे किती भाग दिसत आहे आपल्याला, हा हिरव्या रंगाचा एक, निळ्या रंगाचा एक, पिवळ्या रंगाचा एक आणि लाल रंगाचा एक, म्हणजे हे 4 भाग आहेत. एकूण भाग आपण 8 केले आणि हे 8 समान भागासारखे हे 4 भाग आहेत. तर अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं बघा, 4/8 म्हणजेच या 8 समान भागासारखे हे 4 भाग. चला पुढे जाऊया. आता बघा मी इथे 16 भाग करत आहे या जोडो ब्लॉकचे. बघा हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. बघा हे 16 भाग केले. आता या 16 भागासारखे हे रंगवलेले भाग आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे जोडो ब्लॉक दिसत आहे. हे किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे या 16 समान भागासारखे हे एकूण 8 समान भाग आहेत. म्हणजेच अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं बघा, 8/16. तर आता आपण या सर्व जोडो ब्लॉकचं निरीक्षण करूया. बघा या पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे, इथे 2 समान भाग केले आपण आणि हा लाल रंगाचा अर्धा भाग. बघा इथे 4 समान भाग केले आणि हिरवा रंग आणि लाल रंग बघा, जरी आपण 4 समान भाग केले असले तरी बघा हा तेवढाच भाग आपल्याला दिसत आहे. बघा या वरच्या जोडो ब्लॉक एवढेच आपल्याला हे लाल आणि हिरव्या रंगाचे जोडो ब्लॉक दिसत आहे. इथे सुद्धा बघा, इथे आपण 8 समान भाग जरी केले तरी हे 4 भाग बघा, हिरवा, निळा आणि पिवळा, लाल, हे वरच्या सारखेच दिसत आहे. इथे आपण 16 समान भाग केले आणि हे 8 भाग ह्या वरच्या 3 अपूर्णांकासारखेच आपल्याला दिसत आहे. म्हणजे हे 4ही अपूर्णांक आपल्याला सारखेच दिसत आहे. बघा या 4ही कृतीमध्ये जरी आपण याचे वेगवेगळे समान भाग जरी केले असले तरी हा एवढा भाग आपल्याला सारखाच दिसत आहे. म्हणजे हे 4ही अपूर्णांक सारखेच आहे. बघा 1/2 बरोबर 2/4 बरोबर 4/8 बरोबर 8/16, म्हणजे हे 4ही अपूर्णांक सारखेच आहे. या 4ही ठिकाणी या जोडो ब्लॉकने व्यापलेली जागा ही सारखीच आहे. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना या विविध साहित्याच्या माध्यमातून सममूल्य अपूर्णांक समजावून देऊ शकतो. धन्यवाद.